पंढरपुरातील आईस शौकीनांसाठी आजीच आईस फॅक्टरी घेऊन आली आहे शुद्ध आरओ पाण्याचे आईस क्यूब। इम्पोर्टेड मशीनद्वारे बनलेले आईस क्यूब वजनावर योग्य दरात मिळण्याचे पंढरपुरातील एकमेव ठिकाण आजीच आईस फॅक्टरी। त्याचबरोबर रुबिरात शुद्ध जल, योग्य दरात पाण्याचे कॅन मिळेल। आमचा पत्ता आजीच आईस फॅक्टरी, गाताडे प्लॉट, भाजी मंडई जवळ, पंढरपूर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मागील मार्च महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये कोरोनाने हाहाकार केला। यामध्ये अनेक नागरिकांचा, अनेक नेत्यांचा बळी देखील गेला। परंतु पंढरपूर तालुक्यामध्ये भरून न येणारी पोकळी आज आपण पाहतोय। कारण पंढरपूर तालुक्यातील मातब्बर नेते ज्यांना तयार होण्यासाठी 25-50 वर्षाचा कालावधी गेलेला आहे। यामध्ये स्वर्गीय राजूबापू पाटील जे भोश्यामधून काम करतात, ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केलेली आहे। त्यानंतर स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक ज्यांनी 25 वर्षाच्या आमदारकीमध्ये अनेक विकास कामे मार्गी लावली, अनेक साऱ्या जगाला विळख्यात घेतलेलं असताना सगळ्यात जास्त नुकसान आपल्या आज पंढरपूर तालुक्याचं झालेलं आहे। तालुक्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक साहेब आणि दुसरे आमचे सहकारी कारखान्याचे संचालक राजूबापू पाटील यांचं कोरोनामुळे दुःखद निधन झालं। या दोघांचाही माझा जवळून थोड्याच कालावधीसाठी संपर्क आला। मी 2005ला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होता, त्या पत्रिकेमध्ये परिचारक साहेबांचं नाव बघितल्यानंतर वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या होत्या। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्या लगेचच लागलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मी आणि परिचारक साहेब एका वेळेला प्रचार दौऱ्यामध्ये असायचो। त्यांच्याकडून काही गोष्टी शिकायलाही मिळायच्या। राजकारण करत असताना विचाराची फारकत वेगवेगळ्या भूमिका असायच्या, पण काही प्रसंगामध्ये एका विचाराची भूमिका सुद्धा आम्हाला मांडायची त्या काळामध्ये विठ्ठलानं सद्बुद्धी दिलेली असायची। सुधाकरपंत परिचारक साहेबांचा 1990ला कैलासवासी अण्णांनी पाठिंबा दिल्यानंतर त्यावेळेलाही आम्हाला त्यावेळेला प्रचार करायची सगळ्यांच्यावरती जबाबदारी होती। मला पुण्यातल्या एका डॉक्टरने परिचारक साहेबांच्या प्रकृतीची माहितीची कल्पना दिली होती। मी त्यांना आता कशा पद्धतीनं ती माहिती पोचवायची म्हणून मी संजय मामा शिंदेंना सांगितलं की
परिचारक साहेबाला जर मुंबईला हलवलं ब्रिज कँडी किंवा लीलावतीला तर बरं होईल. आणि मग त्यांनी माहिती घेतल्यानंतर त्याच आदल्या दिवशी होल घेऊन त्या ठिकाणी आत पाईप टाकायला लागलेली होती. त्यामुळं पेशंट हलवणं थोडं क्रिटिकल होतं. आणि मग मला मामाने सांगितलं की आता काही गोष्टी पुढे गेलेल्या आहेत, थोडंसं थांबावं लागेल. ह्या सगळ्या घटना ऐकल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये अजितदादाच्या केबिनमध्ये बसून असताना की प्रशांत परिचारकांना सुद्धा खोकल्याचा जास्त त्रास आहे आणि मामा म्हणाले की आता त्यांना आम्ही लीलावतीला शिफ्ट करायला लागलोय, राजेश टोपेंना एक फोन करा आणि दादा आत मीटिंगमध्ये दादांना तेवढी कल्पना द्या. आणि तिथं सुद्धा डॉक्टरांना मदत करायच्या बाबतीत दादानी किंवा राजेश टोपेने बोलणं आवश्यक आहे. तिथं फडणवीस साहेबांनी त्यांना शिफ्ट करायच्या बाबतीतला निर्णय घेतलेला होता. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर की आपण समाजाची कामं करत असताना, लोककामाच्या मध्ये सहभागी होत असताना कोरोनाचं संसर्गजन्य आजार कशा पद्धतीनं आपल्याला होतो हे जाणीव सुद्धा होत नसती. आणि म्हणून अशी मोठी माणसं सुद्धा आज आपल्यातून निघून जात आहेत. एक प्रसंग असा होता, विधान परिषदेची निवडणूक. स्वतः मला संजय मामा आणि परिचारक साहेब एका ठिकाणी होते. मला फोन आला की आम्ही दोघं तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येतोय, किती वाजता येऊ. स्वतः परिचारक साहेब बोलले फोनवर. मी सांगितलं तुम्ही येणं बरोबर नाही, मी स्वतः येतो तिथं, तुम्ही कुठं आहे तेवढं सांगा, मी त्या ठिकाणी भेटायला येतो. ही आपली संस्कृती होती. आणि मी स्वतः भेटायला गेलो. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अनुभवल्या, बघितल्या, चित्र डोळ्यासमोर ठेवलं तर आपण काही राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करणारी माणसं आहोत. आपल्या साधनाताईंनी सांगितलेली एक गोष्ट खरी आहे की मी अनेक वेळा आम्ही मिळून एका कार्यक्रमात असायचो आणि एखाद्या वेळेला जर मी कुठं उशीरना 10-15 मिनटं अर्धा तास उशीर असेल तर ते फोन करायला लावायची. एक 2-3 प्रसंग तर तसेच घडले होते. ते अभिजित पाटलांच्या एका मॉलचं उद्घाटन असताना मी थोडा लेट आलतो मंगळवेढ्यात, तर मला 4 फोन करायला लावली होती कल्याणरावला आधी की ते बघा आमदार आल्याशिवाय करणं बरोबर नाही, आमदारांना बोलवा. नगरपालिकेत सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या वेळात तर त्यांनी स्वतःहून मोठेपणा दाखवून सांगितलं की तुमचा अगोदर सत्कार. ही माणसं ज्या वेळेला मन मोठं दाखवतात त्याशिवाय जनता त्यांना मोठं करू शकत नसती. रेपाळांच्या मुलांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. आमची निवडणूक होऊन गेलेली होती, पण मी त्यांच्या मुलाच्या वयाच्या असताना सुद्धा मला नेहमीच त्या आदरानं नाना बसा आणि कुठून आला आता एवढ्या ह्याच्यात, ही जी त्यांची पद्धत होती ती पद्धत निश्चितपणानं आपल्या कायम अंतःकरणात राहील, कधी विसरू शकणार नाही. राजकारण होत असतात, निवडणुका होत असतात बंधू भगिनींनो, पण ह्या माणसांच्याकडनं आपल्याला काय शिकायला मिळालं हे फार मोठं असतं. राजू बापूंचा आणि माझा सुद्धा गेल्या 10-11 वर्षातला संबंध आहे तसा. बापू सुद्धा एक शिस्तीचा कार्यकर्ता. गावातनं लवकर बाहेर येत नसायचे त्यावेळेला पवाराबा असतील, मोहनांना असतील, आम्ही त्यांना म्हणायचो गावाला कुलूप लावलं का ज्या वेळेला बाहेर दिसल्यानंतर. पण ते हसून टिंगलीवर नेऊन सांगायचे असं काही नाही, असं काही नाही. पण गावाला अबाधित ठेवण्यासाठी प्रसंगी बांधावर शेतकऱ्याच्या वादात जायचं आणि तिथं वेळ देऊन सुद्धा त्यांच्यामध्ये भांडण होऊन ही भावना कायम बापूंच्या मनामध्ये असायची. जयंतराव पाटील साहेब ज्या वेळेला पंढरपूरला आले त्यावेळेला ते हेलिकॉप्टरने गेल्यानंतर मी आणि दीपक साळुंके गाडीत निघालो मुंबईलाच.
आम्ही बापूला फोन केला, मग त्यांच्या भूमिका स्पष्ट असायची आणि ती बोलायची. एखाद्या दिवशी त्यांना काय गोष्टी सांगायच्या असल्या तर मी तुम्हाला भांडायला येणार आहे म्हणून फोनवरती सांगायची, पण स्पष्ट, मनामध्ये काही पाप नसायचं. त्यांनी गाडीमध्ये सांगितलं आम्हाला की जयंतराव पाटील आले ना, आम्हाला कसं काय तुम्ही दोघांनीही सांगितलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जयंतराव पाटील साहेबांना फोनवर विचारा, एक अर्ध्या तासानं ते मुंबईत पोचतील, त्यांना तुम्ही फोन करून विचारा. पण तुम्ही आता मुंबईला कशाला चालला इथं जयंतरावजी आल्यानंतर? त्यावेळेला आम्ही बापूला सांगितलं आपलं काम थोडं अपुरं आहे, त्यासाठी चाललोय. जाऊ द्या तिकडं कामाचं, सरकार आपलं असताना बी तुम्हाला 10 हेलपाटे करावं लागते. तिथं कोरोनाचं फार मोठं वाढ होती, संकट आहे. ज्या माणसानं आम्हाला सूचना केली कोरोनाच्या बाबतीत, सावध केलं, आणि ते बापू त्या ठिकाणी त्यांच्या चुलत्यांचं निधन झाल्यानंतर पहिला बापूला मी फोन केला आणि मी सांगितलं बापू मी तुम्हाला भेटा येतो, तुम्ही कुठं येऊ नका म्हणले, आम्ही क्वारंटाईन झालोय. आणि त्याच्यानंतर त्यांच्या महेशचं निधन झालं आणि मग मात्र मी त्यांच्या मुलाला फोन केला आणि बापूला कुठं ॲडमिट केलंय. त्याच्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवस आदरणीय पवारसाहेब अजितदादापाशी बसून मी राजू बापूंच्या प्रकृतीबद्दल पवारसाहेबांना एक अगोदर माहिती अशी कळली होती की बापूला बरं आहे, पण मी साहेबांना सांगितलं ती माहिती तुम्हाला चुकीची मिळली आहे, बापूची प्रकृती क्रिटिकल आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टरकडे संपर्क करायचा, आधी जिल्हाधिकाऱ्याला संपर्क केला आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत मग ते डीन असतील किंवा सिव्हिल सर्जन असतील तर सगळ्या टीमला बोलवून म्हणजे फोनवर घेतलं आणि त्यांना सांगितलं की तात्काळ तुम्ही काय करावं लागतंय बघा. त्या गणेशच्या किंवा त्यांच्या रावसाहेब तात्या, त्या रावसाहेब तात्यांचा मुलगा धैर्यशील, त्यांचा सारखा फोन मला होता की ह्यांना तुम्ही पुणे किंवा मुंबईला घेऊन जायची व्यवस्था करूया. पण त्यांना मी तितक्या ह्याच्यात सांगू शकत नव्हतो की त्या सगळ्या डॉक्टरांचं म्हणणं होतं या पेशंटला एक 5 मिनटंसुद्धा आपण व्हेंटिलेटरपासून बाजूला ठेवू शकत नाही, कृत्रिम श्वासोच्छ्वासावर आपलं आता सध्याचं काम चालू आहे. पण जेवढा प्रयत्न करायचा तेवढा प्रयत्न डॉक्टर लोकांनी केलं. बापूची तब्येत जरी तुम्ही विचारात घेतली तर बापू कोरोनामुळे जातील हे कोणालाच वाटत नव्हतं. पण 5-6 दिवस त्यांनी ते काही गोष्टी अंगावर घेतल्या, त्याचा परिणाम त्या मृत्यूमध्ये आला. आणि एक दिवशी तर ज्या वेळेला बुधवारी सकाळी डॉक्टरचा फोन आला, आम्ही डायलिसिसचा निर्णय घेतोय, गणेशनं सांगितलं आमदारांशी संपर्क करा. डॉक्टरचा फोन आला आणि मला सांगितलं आम्ही डायलिसिस करतोय. डायलिसिस 4 तास झाल्यानंतर 5व्या तासाला मी रस्ता मुंबई पास करायला लागलो होतो बुधवारी. मला फोन आला की डायलिसिस यशस्वी झालं आहे आणि BP वगैरे व्यवस्थित लेवलमध्ये आला आहे. आणि मग मी गणेशला सांगितलं काळजी करू नको, डॉक्टरचा फोन आला आहे, प्रकृतीमध्ये हे हो म्हणजे मी ठोके बघून आलो म्हणजे परिस्थिती चांगली आहे. पण त्यानं मला एक सांगितलं रात्री 10 वाजता की नाना मला तुमचा पर्सनल नंबर द्या आणि मला काही अडचण आली तर तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क दुसरं कुणाचाच मला नको, तुमचा संपर्काचा नंबर द्या. मी खाजगी नंबर दिला आणि मी प्रवास करून आल्यानंतर माझा मोबाईल नंबर, तो मोबाईल सायलेंट मोडवर करून माझ्या नातूनं ती काही बघायचं ते बघून उसवशीच्या खाली ढकललेला होता. सकाळी 6ला पहिल्यांदा मला माझ्या पुतण्यानं दार वाजवून उठवलं आणि बापू गेलेत म्हणून सांगितलं. आणि मग मी गणेशला समजवायला मी एक अर्धा तास त्याला फोन करून सांगितलं शेवटी माणसाच्या नियतीमध्ये जेवढा मृत्यू ठरलेला आहे. आणि म्हणून मी त्याला सांगितलं तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे नाही देहाचा भरोसा कोण दिवस येईल कसा. आणि ते दुर्दैव दिवस बापूंच्या आणि सुधाकरपंत परिचारक साहेबांच्या जीवनामध्ये ते उगवले. जन्म म्हणलं की मृत्यू अटळ आहे, परंतु माणसं ही शेवटपर्यंत आपल्याबरोबर असावी वाटतं. आपण एकमेकाच्या विरोधात असो किंवा विचाराच्या फारकतीत असो, पण त्यांच्याबद्दल आपल्याला काही शिकायसारखं मिळतं, त्यांच्याबरोबर आपल्याला काही संवाद साधता येतो. या भावनेतून या माणसांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण नेहमीच ठेवतो. पण ईश्वर इच्छे पुढं बंधूनो इलाज नाही. आणि म्हणून अशी काही माणसं
आज या पंढरपूर तालुक्यावरती जो ही फार मोठा आघात आहे. परिचारक साहेबांनी ज्या ज्या संस्था चालवल्या त्या नीटनेटकेपणानं चालवल्या आणि राजूबापूसुद्धा तेवढ्याच शिस्तीनं काम करणारा एक सहकारी. आणि म्हणून त्यांचं नियम कुणी जर त्याचं उल्लंघन केलं तर पटशिरी दार उघडून गाडीत बसून जायची पद्धत असायची. अनेक प्रसंग आहेत सांगण्यासारखे, अनेक घटना आहेत की निवडणुकीच्या जिल्हा परिषदच्या प्रचाराच्या वेळेत तर अनेक घटना घडलेल्या आहेत. आज या ठिकाणी वामनराव माने सर, दिनकरराव मोरे साहेब नाही तिथं. म्हणजे इतक्या खाजगीमध्ये त्यांच्या मिस्किलपणाचे काही विनोद असायचे की ते किती वयाचा मध्ये अंतर आहे ह्याचं कधी त्यांनी भान ठेवलेलं नसायचं. महिलांच्या सौंदर्यात भर टाकणारं नाव जय हिंद साडी सेंटर. आम्ही देतो नाविन्यपूर्ण डिझाईनच्या मनपसंत साड्या. आमच्याकडे पैठणी, काठपदरच्या साड्या, तसेच सिंथेटिक, बनारसी शालू, कांजीवरम सिल्क, प्युअर सिल्क, फॅन्सी प्रिंटेड अशा विविध प्रकारच्या मनमोहक डिझाईनच्या ब्रँडेड साड्या, तेही माफक दरात. तसेच जेंट्ससाठी विविध डिझाईनमध्ये शूटिंग, शर्टिंग, तर एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता जय हिंद साडी सेंटर, भोसले चौक, नवी पेठ, पंढरपूर.